हॅलो स्टुडंट, आता जवळजवळ आपलं ह्या टॉपिक स्टार्ट केल्यापासून जवळजवळ 5th लेक्चर आहे. टॉपिकचं नाव सर्वांना माहीत आहे की 3rd नंबरचा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. टॉपिकमध्ये सुरुवातीला जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे काय, त्यानंतर मेंडेलची बायोग्राफी बघितली होती. मेंडेलनी कोणत्या प्लांटची निवड केली होती, त्या पी प्लांटची रिझन पाहिली होती की व्हाय मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. त्यानंतर ही पी प्लांटमधली 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर बघितली होती की जी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरमध्ये डिवाईड केली होती. त्यानंतर व्हाय मेंडेल सक्सेस इन हिज एक्सपेरिमेंट, म्हणजे मेंडेल त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये का सक्सेस झालेला आहे. त्यांनी पी प्लांटचं सिलेक्शन केलं होतं. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी ऑब्झर्व केली होती. त्यानंतर सगळ्या ह्या एक्सपेरिमेंटचं बिगिनिंग अप टू द एंडपर्यंत त्यांनी रेकॉर्ड ठेवलं होतं. स्टॅटिस्टिकली इट मेंटेन द रेकॉर्ड ऑफ हिज एक्सपेरिमेंट आणि म्हणून मेंडेल त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाले. आता ह्या नंतरच्या लेक्चरला आपण काही टर्म्स बघितल्या होत्या की ज्या टर्म्स जेनेटिकली म्हणजे जेनेटिक्स या टॉपिकमध्ये जे काही आपण लॉ प्रूव्ह करणार आहोत त्या लॉसाठी ह्या टर्म नेसेसरी आहे. तर मागच्या लेक्चरलाही आपण काही टर्म्स बघितल्या होत्या. पहिल्या 3 टर्म आता सर्वांना माहीतच आहे. जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय आणि व्हेरिएशन म्हणजे काय. जेनेटिक्स ही सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये हेरिडिटीचा आणि व्हेरिएशनचा स्टडी केला जातो. आणि हेरिडिटी कशाला म्हटलं जातं की ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आणि व्हेरिएशन म्हणजे काय की पॅरेंट्समधली आणि त्यांच्या ऑफस्प्रिंगमधली किंवा डॉटर्समधली जी काही डिसिमिलर कॅरेक्टर आहेत त्याला ऑफस्प्रिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण आणखी त्यामध्ये बघा काही टर्म बघितल्या होत्या. त्या टर्मची नावं तुमच्या लक्षात आहेत का नाही ते पुन्हा एकदा रिवाईज करा. आता त्यामध्ये फर्स्ट टर्म जी घेतली होती ती डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर, कारण ह्या डेफिनेशन अतिशय महत्त्वाच्या आहेत. डॉमिनंट म्हणजे काय, याचा अर्थ काय सांगतात की कोणत्या कॅरेक्टरला डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हटलं जातं. द कॅरेक्टर्स विच आर एक्सप्रेस्ड इन ए फर्स्ट पीरियड जनरेशन दॅट इज ए F1 जनरेशन, these characters are known as a dominant character. आणि रेसेसिव्ह कॅरेक्टरचं मिनिंग हे सर्वांना माहीत आहे. मागच्या लेक्चरला आपण ह्या डेफिनेशन ह्यातल्या काही डेफिनेशन बघितल्या होत्या. त्यामध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय याची डेफिनेशन आपण बघितली होती. रेसेसिव्हचा अर्थ काय सांगत होता की जी कॅरेक्टर फर्स्ट पीरियड जनरेशन म्हणजे F1 जनरेशनमध्ये ऑप्टेन होत नाही अशा कॅरेक्टरला रेसेसिव्ह कॅरेक्टर असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट जी कन्सेप्ट होती ती जीन. जीनचा अर्थ सांगितला होता की जीन हे काय आहे. जीन हा पर्टिक्युलर सेगमेंट आहे की जो DNAचा आहे आणि हा जो सेगमेंट आहे तो काय डिटरमाइन करतो तर पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझममधले जे काही कॅरेक्टर आहेत, जे काही ट्रेट आहेत हे डिसाईड करण्याचं जे काम आहे ते कोण ठरवतं तर जीन ठरवतं. म्हणूनच आपण जीनचे डेफिनेशन काय सांगतो, जीन इज ए सेगमेंट ऑफ DNA विच डिटरमाइन द कॅरेक्टर्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. किंवा हा सेगमेंट DNAचा असा आहे की जो रिस्पॉन्सिबल आहे इनहेरिटन्ससाठी आणि व्हेरिएशनसाठी. त्यानंतर ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय की प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जे काही कॅरेक्टर प्रेझेंट आहे त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये आणखी एक डेफिनेशन बघितली होती की जीनोम. जीनोमचा अर्थ काय सांगितला होता, टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए जीनोम. ह्यानंतर डेफिनेशन आपण बघितल्या होत्या त्या म्हणजे फिनोटाईप म्हणजे काय, जीनोटाईप म्हणजे काय. पुन्हा मी ह्या डेफिनेशन रिपीट का करते आहे, कारण ह्या डेफिनेशन समजल्या तरच पुढचे जे आपल्याला मेंडेलने प्रूव्ह केलेले जे लॉ आहेत, फॉर एक्झाम्पल लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ द इंडिपेंडंट ॲसोसिएट,
किंवा काही जेनेटिकली जी ओरिएंटेड जी एक्झाम्पल आहेत ह्यामध्येही बाळांनो ह्या टर्म तुम्हाला माहीत पाहिजे. मग फिनोटाईपचा अर्थ काय सांगितला होता की फिनोटाईप कशाला म्हटलं जातं? एक्सटर्नल ॲपिअरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. एक्सटर्नल ॲपिअरन्स म्हणजे काय की ते प्लांट टॉल आहे का शॉर्ट आहे, त्या सीडचा शेप राऊंड आहे का व्रिंकल्ड आहे, सीडचा कलर सीडचा कलर येलो आहे का सीडचा कलर ग्रीन आहे, फ्लॉवरची पोझिशन ॲक्झिलरी आहे का टर्मिनल आहे, फ्लॉवर हे कलरफुल आहे का व्हाईट आहे. ह्यावरनं जेव्हा आपण ठरवतो की त्यामध्ये मग डॉमिनंट कॅरेक्टर, रेसेसिव्ह कॅरेक्टर आणि ही जी कॅरेक्टर आहेत एक्सटर्नल ॲपिअरन्सवरनं ठरवले त्या कॅरेक्टरलाच काय म्हटलं जातं सांगा? फिनोटाईप. आता फिनोटाईपनंतर आणखी एक आपण टर्म जी घेतलेली आहे ती टर्म कोणती आहे? जिनोटाईप. जिनोटाईपचं मिनिंग काय सांगितलं होतं की जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ए ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल एखादा जर पॅरेंट असेल, आपण जर एखाद्या पॅरेंटचं क्रॉसिंग करायचं असेल, समजा एक प्युअर टॉल पॅरेंट घेतला, दुसरा प्युअर ड्वार्फ पॅरेंट घेतला, तर जो प्युअर टॉल पॅरेंट आहे त्यामध्ये जे जीन्स म्हणजे जे त्यांच्यामध्ये जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट असतात ते कसं प्रेझेंट असणार? कॅपिटल टी. आणि प्युअर जर ड्वार्फ प्लांट म्हटलं तर त्यामध्ये जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन किंवा जेनेटिक मेकअप कसा सांगितला जाणार सांगा? स्मॉल टी. म्हणजे कॅपिटल टी, स्मॉल टी. हे जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्या ऑर्गॅनिझममधलं त्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनलाच काय म्हटलं जाणार सांगा? जिनोटाईप. बघा डेफिनेशन ह्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे आहेत? ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, जीन म्हणजे काय, त्यानंतर फॅक्टर ही हा फॅक्टर सुद्धा कॅरेक्टर हे कुणाचं आहे? ऑर्गॅनिझमचं आहे. आणि ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्यानंतर आत्ता सांगितल्याप्रमाणे फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय. आणि मागच्या लेक्चरला आपण आणखी 2 क्रॉस जे आहेत मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस ह्याही डेफिनेशन बघितली होत्या. मोनोहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन काय सांगितली होती बघा, लक्षात आहे का? व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 पॅरेंट. व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट then they are differ in a single pair of a contrasting character. म्हणजे 2 प्युअर पॅरेंटचा जर क्रॉस करताना विचारात घेताना जर सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे कन्सिडर केलं तर तो जो क्रॉस असणार तो कोणता क्रॉस आहे? मोनोहायब्रिड क्रॉस. व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 पॅरेंट्स कन्सिडरिंग ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग इज नोन एज ए मोनोहायब्रिड क्रॉस. आणि डायहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन कशी सांगता येईल? व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 पॅरेंट कन्सिडरिंग 2 डिफरंट पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज नोन एज ए डायहायब्रिड क्रॉस. ओके. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या डेफिनेशन बघायच्या आहेत त्या डेफिनेशन कोणत्या आहेत? नेहमी मी सांगते की F1 जनरेशन, F2 जनरेशन, F3 जनरेशन म्हणजे काय? तर फर्स्ट पिलियर जनरेशन, सेकंड पिलियर जनरेशन, त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे सर्वांना लक्षात आलेलं आहे, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे सर्वांना लक्षात आलेलं आहे. पण मोनोहायब्रिड रेशो कशाला म्हणायचं, डायहायब्रिड रेशो कशाला म्हणायचं, मोनोहायब्रिड म्हणजे काय, डायहायब्रिड म्हणजे काय, ह्या डेफिनेशन आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आता पहिलीच जी डेफिनेशन आहे, आधी कोणत्या डेफिनेशन ह्या लेक्चरला आपण लर्न करणार आहोत त्या डेफिनेशनची फक्त नावं लक्षात घ्या. आजच्या लेक्चरला आपण जी डेफिनेशन बघणार आहोत त्या डेफिनेशनचं नाव आहे F1 जनरेशन. F1 जनरेशनचा अर्थ काय? फर्स्ट जनरेशन. सेकंड जे डेफिनेशन असणार आहे ती F2 जनरेशन आहे, त्यानंतर F3 जनरेशन आहे, मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो, त्यानंतर मोनोहायब्रिड म्हणजे काय, डायहायब्रिड म्हणजे काय. ओके. आता खूप वेळेला तुम्हाला ऑफस्प्रिंग हा शब्द जातो. ऑफस्प्रिंग म्हणजे काय, कशाला ऑफस्प्रिंग म्हटलं होतं की ऑफस्प्रिंग
आर प्रोड्युस्ड ड्युरिंग द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हे ऑफस्प्रिंगचं जे फॉर्मेशन आहे त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की जनरेशन F1 म्हणजे काय, फर्स्ट फिलियल जनरेशन, F2 म्हणजे काय, सेकंड फिलियल जनरेशन, आणि F3 म्हणजे काय, थर्ड फिलियल जनरेशन. आता F1 जनरेशनची डेफिनेशन काय सांगायची आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात घ्या की F1 जनरेशन केव्हा ऑप्टेन होणार. बघा, क्रॉस करताना एक पॅरेंट प्युअर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्युअर टॉल पॅरेंट कॅपिटल टी. दुसरा त्याच्याबरोबर क्रॉस होणारा पॅरेंट हा प्युअर ड्वार्फ पॅरेंट असणार. म्हणजे इथं तुम्ही समजा हाईटबद्दल कॅरेक्टर घेतलं तरी चालेल, सीडच्या शेपवर घेतलं तरी चालेल, फ्लॉवरच्या कलरवर, फ्लॉवरच्या पोझिशनवरून जरी तुम्ही तिथं एक्झाम्पल तिथं रिप्रेझेंट केलं तरी चालू शकेल. ओके, पण पहिल्यांदा सिम्पल एक्झाम्पलपासून आपण जाऊया. मग आता क्रॉसिंग करताना काय लक्षात ठेवणार, समजा दोन पॅरेंट डिसाईड करू. कोणते दोन पॅरेंट, एक जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव काय असणार सांगा, प्युअर टॉल. हा कुणाबरोबर क्रॉस होणार, दुसरा जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव काय असणार आहे, प्युअर ड्वार्फ. आता प्युअर टॉल आहे, ड्वार्फ आहे, म्हणजेच तिथं एक्सटर्नल कॅरेक्टर दिसत आहेत ऑफस्प्रिंग ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे त्याला नाव आपण काय देणार, फिनोटाइप. आता त्यातले जिनोटाइप कोणते असणार, कॅपिटल टी. ओके, प्युअर ड्वार्फ म्हणजे जिनोटाइप कोणते असणार, स्मॉल. आता त्यातला गॅमेट कोणता असणार, कॅपिटल टी. त्यातला गॅमेट कोणता आहे, स्मॉल टी. हे दोन्हीचं क्रॉसिंग झाल्यानंतर त्यापासून काय तयार झालेलं आहे सांगा, कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि हे ज्या जनरेशनमध्ये ऑप्टेन झालेलं आहे ती जनरेशन असणार. ती कोणती जनरेशन आहे सांगा, F1 जनरेशन. मग आता F1 जनरेशनचा अर्थ मी काय सांगितलं की फर्स्ट फिलियल जनरेशन. मग आता इथं आपण डेफिनेशन रिप्रेझेंट करताना कशी डेफिनेशन रिप्रेझेंट करणार, द हायब्रिड इंडिव्हिज्युअल ऑप्टेन. हायब्रिड इंडिव्हिज्युअल म्हणजे कोणता, कॅपिटल टी, स्मॉल टी. ओके, the hybrid individual obtained by a cross between. हा क्रॉस कुणामध्ये असणार, a cross between two pure parent with a contrasting character. इथं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण कोणतं घेतलेलं आहे, स्टेमची हाईट किंवा प्लांटची हाईट. एक तर ते प्लांट टॉल आहे का किंवा ते प्लांट ड्वार्फ आहे का, हे त्यामध्ये आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेलं आहे. मग F1 जनरेशनची डेफिनेशन या एक्झाम्पलवरून आपण कशी सांगणार, व्हेन हायब्रिड ऑब्टेन्ड बाय ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज नोन ॲज ए F1 जनरेशन. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करते. कशाला म्हणायचं F1 जनरेशन, व्हेन F1 हायब्रिड ऑब्टेन्ड बाय ए क्रॉस बिटवीन टू पॅरेंट considering contrasting character is known as a F1 जनरेशन. आता नेक्स्ट जी डेफिनेशन आहे ती कोणती असणार आहे सांगा, F2 जनरेशन. आता F1 जनरेशन आपल्या लक्षात आलेलं आहे, पण F2 जनरेशन ही केव्हा आपल्याला मिळणार, तर F1 जनरेशनचं जर सेटिंग केल्यावर त्यापासून जी जनरेशन ऑब्टेन होणार ती जनरेशन कोणती असणार आहे सांगा, F2 जनरेशन. मग ह्या जनरेशनमध्ये काय सांगा सांगा, द जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेल्फिंग. कुणाचं सेल्फिंग करायचं आहे, F2 मिळवण्यासाठी F1 इंडिव्हिज्युअलचं सेल्फिंग करायचं आहे. मग डेफिनेशन काय लक्षात ठेवणार, द जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेल्फिंग F1 इंडिव्हिज्युअल. This generation is known as a F2 generation. F1चा अर्थ काय सांगितला होता, when hybrid obtained by a cross between two parent with contrasting character is known as a F1 generation. And what is F2 generation? F2 generation, that is the generation of
ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेल्फिंग. कुणाचं सेल्फिंग केलं जाणार सांगा? F1 हायब्रिड. देन धिस जनरेशन इज नोन एज ए सेकंड पिरियड जनरेशन, दॅट इज द F2 जनरेशन. आता F1 समजली, F2 आपल्याला अंडरस्टँड झालेली आहे. F3ची डेफिनेशन कशी सांगणार आपल्याला बघा. F3ची पण डेफिनेशन सिम्पलच आहे. ह्यामध्ये काय सांगणार सांगा? पहिली स्टेटमेंट, द जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेल्फिंग. आता F3 काढायचं म्हणजे सेल्फिंग कुणाचं करावं लागणार आहे आपल्याला? F2 इंडिव्हिज्युअलचं. आणि मग जी तिसरी जनरेशन आपल्याला ऑब्टेन होणार आहे त्या तिसऱ्या जनरेशनचं नाव असणार आहे थर्ड पिरियड जनरेशन, दॅट इज द F3 जनरेशन. बघा F3 जनरेशनची डेफिनेशन काय सांगा सांगा? द जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेल्फिंग F2 इंडिव्हिज्युअल इज नोन ॲज ए F3 जनरेशन. फिनोटाईपचा अर्थ काय? एक्सटर्नल कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जिनोटाईप म्हणजे काय? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. अँड व्हॉट इज allele? Alternative form of a gene which is present in a same nuclei or a homologous chromosome. What is gene? Segment of DNA which is responsible for inheritance and variation. And what is offspring? Offspring, that is the individual produced by the sexual reproduction is known as a offspring. And what is F1 generation? F1 generation, that is the hybrid obtained by a cross between two pure parent with contrasting character is known as a F1 generation. And what is F2 generation? The generation of offspring or individual obtained by a selfing F1 hybrid is known as a second period generation or F2 generation. And what is F3 generation? F3 generation is the generation of offspring obtained by selfing F2 individual is known as a F3 generation. आणि मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड म्हणजे काय? द क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू प्युअर पॅरेंट कन्सिडरिंग सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इथं आपण त्याला कॅरेक्टर्स म्हणजे विचारायला घेताना किती कॅरेक्टर विचारायला घेतलेले? एकच. म्हणजे त्या टॉलच्या प्लांटची हाईट एकतर टॉल आहे का द्वारका म्हणजे शॉर्ट आहे. इथं डिफरंट कुठलं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतलेलं आहे का? नाही. म्हणून तो क्रॉस कोणता असणार आहे? मोनोहायब्रिड. डायहायब्रिड लक्षात घ्या की एक क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू प्युअर पॅरेंट बाय कन्सिडरिंग टू डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे शेप ऑफ सीड किंवा कलर ऑफ सीड घेतला जातो. म्हणजे कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. वाय वाय हे जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे? कलर ऑफ द सीड. आणि आर आर कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे? शेप ऑफ द सीड. म्हणजे इथं दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते असणार? एक म्हणजे कलर ऑफ द सीड आणि सेकंड जे कॅरेक्टर आहे ते शेप ऑफ द सीड. अजून आपण ह्यावर बेस्ड ओरिएंटेड एक्झाम्पल घेतलेली नाही, त्यामुळे लगेच हे कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. ह्या कन्सेप्ट तुम्हाला डिटेल किंवा समजतील जेव्हा आपण सगळे लॉ जे प्रूव्ह करणार आहोत त्या लॉमध्ये मग प्रत्येकी एक एक्झाम्पल देऊन आपण त्या लॉचं स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉसचा अर्थ पुन्हा एकदा सांगते की मोनोहायब्रिडचं मिनिंग काय असणार आहे? द क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू प्युअर पॅरेंट कन्सिडरिंग ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय? द क्रॉस बिटवीन टू पॅरेंट बाय कन्सिडरिंग टू डिफरंट पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज ए डाय.
मोनोचा अर्थ लक्षात घ्या सिंगल आणि डायचा अर्थ लक्षात घ्या डबल. ओके, आता मोनो हायब्रिड क्रॉस माहिती आहे, डाय हायब्रिड क्रॉस माहिती आहे. आता या लेक्चरला आपल्याला दोन आणखी डेफिनेशन कोणत्या बघायच्या आहेत, मोनो हायब्रिड रेशो आणि डाय हायब्रिड रेशो. बघा यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. मोनो हायब्रिड क्रॉस वेगळा आहे, मोनो हायब्रिड रेशो वेगळा आहे, मोनो हायब्रिड इंटरव्यू वेगळे आहे. डाय हायब्रिड क्रॉस डिफरंट, डाय हायब्रिड रेशो ही कन्सेप्ट डिफरंट आहे आणि डाय हायब्रिड हे डिफरंट आहे. आता मोनो हायब्रिड रेशोमध्ये पहिलं स्टेटमेंट तर काय म्हणणार आहात, द फिनोटायपिक रेशो. बघा पुन्हा एकदा मी सांगते, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ द ऑफस्प्रिंग. द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ द ऑफस्प्रिंग obtained in a F2 generation of monohybrid cross is known as a monohybrid ratio. काय डेफिनेशन सांगताय सांगा, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग obtained in F2 generation of monohybrid cross is known as a. तर क्रॉसचं नाव घेताना कोणता क्रॉस इथं कन्सिडर केलेला आहे, त्या क्रॉसचं नाव काय आहे, मोनोहायब्रिड क्रॉस. द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. F1 जनरेशन म्हणजे काय, तर हायब्रिड इंडिव्हिज्युअल ऑब्टेन्ड बाय ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट विथ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. F2चा अर्थ काय, द जनरेशन ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड बाय सेटिंग F1 इंडिव्हिज्युअल. मोनोहायब्रिड रेशोचा अर्थ काय, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप of offspring obtained in F2 generation of monohybrid cross is known as a monohybrid ratio. आता डायहायब्रिड रेशोची पण डेफिनेशन सिमिलरच आहे, फक्त इथं एक वर्ड आपल्याला चेंज करायचा आहे. कोणता वर्ड चेंज करायचा आहे ते बघा. बघा पहिले स्टेटमेंट सेम असणार आहे, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग obtained in F2 generation ऑफ. इथपर्यंत सेम डेफिनेशन, फक्त इथं जो वर्ड आपण घेतलेला आहे मोनोहायब्रिड क्रॉस, तो रिप्लेस्ड वर्ड इथं मात्र कोणता कन्सिडर करायचा आहे, तो वर्ड म्हणजे डायहायब्रिड क्रॉस. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ द ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन ऑफ डायहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड रेशो म्हणजे काय, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. What is dihybrid cross? The phenotypic ratio of different type of offspring obtained in F2 generation of dihybrid cross. बघा या दोन्ही डेफिनेशनमध्ये जंगल व्हायला नको. काय लक्षात ठेवणार, मोनोहायब्रिड रेशो, द फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑफस्प्रिंग obtained in F2 जनरेशन ऑफ मोनोहायब्रिड cross. What is dihybrid ratio? The phenotypic ratio of different type of the offspring obtained in F2 generation of dihybrid cross. Okay, बघा F1 generation, F2 generation, F3 generation, monohybrid ratio, dihybrid ratio. आता त्यानंतरची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे मोनोहायब्रिड. आता मोनोहायब्रिड म्हणजे काय, हा इंडिव्हिज्युअल आहे, पण हा इंडिव्हिज्युअल कसा असणार आहे, हेटेरोझायगस आहे. आता त्यामध्ये होमोझायगस आणि हेटेरोझायगसचं पण मिनिंग माहिती की होमोझायगस ऑर्गॅनिझम कुणाला म्हणायचं आणि हेटेरोझायगस ऑर्गॅनिझम कुणाला म्हणायचं. होमोचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये सिमिलर काइंड ऑफ द अलिल्स प्रेझेंट आहे, अशा ऑर्गॅनिझमला होमोझायगस. आणि हेटेरोझायगसचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ द अलिल्स प्रेझेंट आहेत, अशा इंडिव्हिज्युअलला हेटेरोझायगस म्हणतात. आता इथे कॅपिटल टी, कॅपिटल टी. ओके, म्हणजे हा
अलील आणि हा अलील कसा आहे सेम. इकडे सुद्धा स्मॉल टी इथं पण अलील कशा आहेत सेम आहे. म्हणजे हे ते जे दोन पॅरेंट आहेत हे होमो आहेत का हेटेरो आहेत, तर ह्यामध्ये सिमिलर अलील प्रेझेंट आहेत म्हणजे हे कसे असण्यासारखा होमोझायगस. पण हा जो F1 हायब्रिड तयार झालेला आहे आफ्टर द क्रॉस बिटवीन टू प्युअर फॉर अँड प्युअर बार्क, त्यामध्ये मात्र एक अलील हा कसा आहे सांगा कॅपिटल टी आहे, दुसरा अलील हा स्मॉल टी आहे. त्यामुळे ह्यामध्ये डिफरंट काइंड ऑफ द अलील्स इन्व्हॉल्व आहे आणि म्हणून हा जो हायब्रिड तयार झालेला आहे हा कसा आहे सांगा हेटेरोझायगस. एक टॉर्नेससाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि एक बल्कनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग आता मोनो हायब्रिडचा अर्थ काय सांगितला होता, इट इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट and produced by crossing two pure parent differing in a single pair a contrasting character. जेव्हा मोनो हायब्रिड हा वर्ड उच्चार केला जाईल तेव्हा तिथं कॅरेक्टर कन्सिडर करताना सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एवढंच लक्षात घ्यायचं. आणि डाय हायब्रिड म्हटलं की काय लक्षात घेणं सांगा टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज मोनो हायब्रिड, इट इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट. ट्रेटचा अर्थ काय आहे तर कॅरेक्टर. काय हाऊ इट इज फॉर्मड, इट इज प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग टू प्युअर पॅरेंट डिफरिंग. आता इथं दोन पॅरेंट प्युअर आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हाईड घेतलेला आहे, एकच कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग घेतलेला आहे. डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्यामुळं ह्या हेटेरोझायगस हायब्रिडला काय करायचं सांगा मोनो हायब्रिड. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते. व्हॉट इज मोनो हायब्रिड, इट इज ए हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग टू प्युअर पॅरेंट differing in a single pair of a contrasting character is known as a monohybrid. आता डाय हायब्रिडमध्ये काय लक्षात घ्यायचं की फक्त सुद्धा आपल्याला दोन वर्ड चेंज करायचे. इट इज ए हेटेरोझायगस फॉर, वरती म्हणताना आपण काय म्हणतो रे वन ट्रेट, पण खाली म्हणताना मात्र काय म्हणायचे टू ट्रेट. प्रोड्युस्ड इन ए क्रॉस बिटवीन टू पॅरेंट डिफरिंग. म्हणून हायब्रिडसाठी आपण काय म्हणणार आहे सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पण डाय हायब्रिडसाठी मात्र इथं म्हणताना कॅरेक्टर किती कन्सिडर करायचे आहे सांगा टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा पुन्हा एकदा ही डेफिनेशन रिपीट करते. व्हॉट इज मोनो हायब्रिड, इट इज ए हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग टू पॅरेंट डिफरिंग इन ए सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. डाय हायब्रिडचं मिनिंग काय असणार आहे, इट इज ए हेटेरोझायगस फॉर टू ट्रेट अँड प्रोड्युस्ड इन ए क्रॉस बिटवीन टू पॅरेंट डिफरिंग इन ए टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. मग फर्स्ट जनरेशन कोणती बघितली F1 जनरेशन. F1 जनरेशनचा अर्थ काय आहे, द हायब्रिड इंडिव्हिज्युअल ऑब्टेन्ड बाय ए क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट with contrasting character. What is F2 generation? The generation of offspring obtained by selfing F1 individual. And what is F3 generation? The generation of offspring obtained by selfing F2 individual. Monohybrid ratio, the phenotype ratio of different type of offspring obtained in F2 generation of monohybrid. What is dihybrid ratio? The phenotypic ratio of different type of offspring obtained in F2 generation of dihybrid cross. Monohybrid, it is heterozygous for one trait and produced by crossing two pure parent differing in a single pair of a contrasting character. And what is dihybrid? It is a heterozygous for two trait and produced in a cross between two parent differing in a pair of a contrasting character. तर अशा प्रकारे आपण टर्म ज्या जेनेटिक टर्म आहेत त्या टर्म सर्वांनी या डेफिनेशन लक्षात ठेवा, सर्वांनी लर्न करा या डेफिनेशन.
फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय, डॉमिनंट कॅरेक्टर कशाला म्हणायचं, रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय, अलील म्हणजे काय, जीन म्हणजे काय, जिनो म्हणजे काय, मोनोहायब्रिड म्हणजे काय, डायहायब्रिड म्हणजे काय, मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड रेशो, डायहायब्रिड रेशो, F1 generation, F2 generation, F3 generation, what is trait, what is character, what is clone, what is offspring, या सगळ्या टर्मप्रमाणे 1 by 1 लक्षात ठेवा. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा फॉर्म करूया. थँक्यू.